हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आजची सकाळची सुरुवात ना छान अशी देवपूजापासून केलेली आहे. तर देवपूजा झाली ना आपल्याला छान वाटतं आणि मनही प्रसन्न वाटतं आणि घरात ना वातावरण एकदम शांत आणि असं प्रसन्न वाटतं. तर माझी सकाळची सुरुवात अशी देवपूजाने झाली आणि नंतर ना इथे द्राक्ष वगैरे होते काल आणलेले, त्याला स्वच्छ थोडंसं पाणी वगैरे टाकून मीठ वगैरे टाकून ना धुवून घेतलं आणि नंतर ना इथे बघा तर मी त्याने बॅगही आणलेली आहे. तर आजी आलेल्या आहेत गावावरून, तेच मी गावावरची पिशवी वगैरे काढत आहे. तर आजी सांगलेल्या गेलत्या तर बघा इथे ना द्राक्षे आणि सफरचंद आणि चिवडा वगैरे होता, तो मी ती पिशवीतून काढत होते. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय असे द्राक्षे आणि सफरचंद मी दोन्ही पण आता धुवून ठेवते, जेणेकरून मुलं खाताना ना शौर्य पण तसंच खाईल म्हणून मी काय कुठल्याही फळ आणले ना त्याला स्वच्छ मी धुवून ठेवत असते. तर इथे बघा चिवडा बांधलेला आहे आमच्या नंदूबाईंनी. तर इथे मी ना चिवडाही काढून घेतला, घेतला. तर आम्ही पण परवाच बनवला आहे चिवडा. तर त्यांनी पण एवढा चिवडा बांधून दिलेला आहे तिकडं सांगलीच्या तिकडचा. तर तो पण ना खूप छान असा तिकडचं चिरमुरे वेगळे असतात आणि खायला एकदम छान आणि खूप छान लागतं बरं का असा ही चिवडा. मी आज शेंगा चटणीची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे बघा आपली सोलापुरी अशी ना फेमस असलेली अशी शेंगा चटणी मी तुमच्याशी शेअर करते. तर असे ना जाड असलेले मोठे टपोरे शेंगदाणे लाल लाल असलेले ते घ्यायचे. ते छान मी असे चुलीवरती ना खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरची साल काढायची, शेंगदाण्याची टारफल काढून घ्यायचं आणि छोटे घुंगरू शेंगदाणे असतात ना ते नाही वापरायचे बरं का शेंगा चटणीला. तर असे मोठे लाल टपोरे असलेले शेंगा चटणीसाठी वापरायचं आहे. तर याचं मी टारफल पूर्ण काढून घेते आणि नंतर ना मी कढईमध्ये भाजून वगैरे घेते तेल टाकून. तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. तर या कढईमध्ये ना 1 चमचा तेल टाकून घ्यायचा. आज ही सोलापूरची शेंगा चटणी ना आपल्या सोलापूरमध्ये ना खूप फेमस आहे. जिरे भाजून घ्यायचे तेलामध्ये. मोठे टपोरे शेंगदाणे त्याच्यावरचं टारफल काढून घेतलं आणि छान येते ना मी आता तेल टाकायचं कारण की नाही आपल्या या शेंगा चटणीला खूप छान असं ना तेल सुटतं आणि मऊसर असं ना घट्ट असं आपलं ना शेंगा चटणी बनतं आणि खायला पण एकदम टेस्टी आणि ऑइली अशी ना शेंगा चटणी बनते. तर इथे 5 मिनिट आपण ना तेलामध्ये असं भाजून घ्यायचं आहे, कारण ऑलरेडी भाजलेले शेंगदाणे आहेत हे. तर फक्त तेलामध्ये थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान येते ना आपले शेंगदाणे. तर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे. तर आता खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे बरं का शेंगा चटणी. तर तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही ना मिक्सरमध्ये सुद्धा कुटून घेऊ शकताय. तर इथे बघा मी अगोदर लसूण घेते. थोडं शेंगदाणे थोडे ॲड करते, कारण खलबत्त्यामध्ये ना एवढं बसत नाही. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय भाजलेले जिरे होते. तर इथे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्येच आहे. कडे नाही ना त्याने तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकताय. तर ही ना मी कमी तिखटाचं ना तिखट घेतलेलं आहे, म्हणजे याला ब्याडगी तिखट म्हणतात. तर तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही ना लाल तिखट वापरू शकताय. मी इथे ना फक्त ब्याडगी तिखट वापरलेलं आहे. तर याच्यामध्येच ना 1 चिंचेचा कोळ टाकते, चिंचेचा, आणि इथे बघा 1 गुळाचा खडा. तर याच्यामुळे ना खूप छान आपली ना शेंगा चटणीला टेस्ट येते, म्हणून धुबडच असते. छान असं ना बारीक बारीक कुटून घ्यायचं आहे बरं का.
तर इथे ऑलमोस्ट आपली ना शेंगा चटणी बनवून तयार झालेली आहे बरं का. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असे, तुम्हाला जवळून दाखवते, खूप छान येते बघा. कलर तरी खूप छान आलेला आहे आणि याचा सुगंध त्यांना खूप छान. तर सोलापुरीमध्ये ना अशी ही शेंगा चटणी ना खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहे बरं का. तर मस्त बघा इथे शेंगा चटणी खूप छान झालेली आहे. तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तर इथे ना मी शेंगा चटणी छान अशी ना खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे. तर थोडंसं ना आपण जाडसरच असं वाटायचं, म्हणजे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं, म्हणजे खायला एकदम छान आणि सोलापुरी अशी ही शेंगा चटणी होते. तर इथे तुम्हाला जवळून दाखवते. थोडासा बघा इथे शेंगा चटणी आपण मोठं कुटलेलं आहे, कारण आपली सोलापूर शेंगा चटणी अशीच असते आणि खायला पण एकदम टेस्टी. आणि याच्यामध्ये ना चिंचेचा थोडंसं चिंच आणि गुळाचा खडा टाकलेला आहे. तर त्यामुळे ना आणखीन स्वादिष्ट ही शेंगा चटणी लागते. मी इथे शेंगा चटणी बनवलेली आहे सोलापुरी. तर मस्त इथे बघा तुम्हाला दाखवते, आणखीन थोडंसं जवळून दाखवते. खूप म्हणजे खूप छान, खायला एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट एकदम भन्नाट लागते. ही आपण शेंगा चटणी ना पुरीसोबत किंवा गरमागरम चपातीसोबत किंवा माझ्या माहेरी ना शेंगा चटणी असली की नाही भाजी लागत पण नाही बरं का त्यांना. तर दही शेंगा चटणी गरम गरम भाकरी असे किंवा कडक भाकरी असं त्यांचं जेवण असतं. तर खरंच खूप छान लागते बरं का दह्याबरोबर ही शेंगा चटणी. शेंगा चटणी, दही आणि कडक भाकरी तर खूप म्हणजे खूप छान लागते. आणि कधी तुम्ही ट्राय केलं नसेल ना, नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कशी लागते ही शेंगा चटणी आणि दहीसोबत. तर चला व्हिडिओ तुम्हाला. तर इथे मी शेंगा चटणी वगैरे कुटून घेतली आणि नंतर ना इथे सायंकाळची माझी स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. तर मी आज ना छान अशी ना कुरड्याची भाजी बनवणार आहे. तुम्ही अशी कुरड्याची भाजी कधी पाहिली आहे का? तर मी ही ना पहिल्यांदाच बनवते आणि खूप छान अशी ना ही कुरड्याची भाजी बनते. तर भाजीला काही नसले की नाही मी असे ऑप्शन निवडते, काय कुरड्याची भाजी करा किंवा सांडग्याची भाजी वगैरे अशी तशी करतात. पण सांडग्याची भाजी सहसा जास्त जण बघितलं असेल, पण कुरड्याची भाजी तुम्ही कधी पाहिली आहे का? मला पाहिले असेल तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेही सांगा. तर इथे ना मी कुरडया छान अशा ना गरम पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहेत 5-10 मिनटं. तर इथे तेल गरम झालं, जिरं मोहरी टाकली आणि त्याच्यामध्येच एक कांदा टमॅटो टाकलेला आहे. तर लसूण आणि कोथिंबीर आणि मीठ टाकून घेतलं. तर टमॅटो मऊ होण्यासाठी ना आपण तेलातच ना मीठ टाकून घ्यायचं. तर इथे मी तिखटही टाकलेलं आहे. तर नंतर इथे बघा छान असा मसाला मऊ झाला की नाही, इथे मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलं होतं ना कुरड्या, तर ते मी इथे ॲड केलेले आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे ना आपलं ही कुरड्याची भाजी बनलेली आहे. तर वरून थोडीशी कोथिंबीर पेरायची. खूप खूप छान आणि भन्नाट ही कुरड्याची भाजी लागते. तर आपली मॅगी कशी लागते ना त्याच्यापेक्षा छान आणि टेस्टी ही कुरड्याची भाजी लागते. तर ती कुरड्याची भाजी बनवली मी आणि नंतर ना मी ती मेथीची भाजी बनवायला घेतलेली आहे. छान अशी ताजी मेथी भाजी बघितली ना की लगेच करावीशी वाटते. तर मेथी छान निवडून धुवून वगैरे घेतली आणि सायंकाळच्या स्वयंपाकामध्ये ना 1-2 भाज्या तरी लागतात. सकाळी पण लागतात, सायंकाळी पण. तर इथे मी ना मेथीची भाजी धुवून स्वच्छ घेतलेली आहे. तेल गरम झालं आणि लसूण टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये ना मेथीची भाजी ॲड केलेली आहे. तर वरून नंतर ना थोडीशी डाळ टाकलेली आहे. मेथीची भाजी थोडी असली ना आपण त्याच्यामध्ये डाळ टाकायची, त्यामुळे ना खूप छान अशी ही भाजी लागते आणि भरपूर सारी अशी भाजी होते. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे आपली मेथीची भाजी झालेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर शेंगदाण्याचं कूट टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी पण चालतं, कारण डाळ टाकल्यामुळे शेंगदाण्याचे कूट टाकायची काही गरज नाही. तर नंतर इथे स्वयंपाक वगैरे झाला आणि नंतर इथे मी भांडी वगैरे सर्व घासून घेतले होते, ते पण इथे मी मांडून घेते. तर सायंकाळी कसं ना जास्तीचं काम नसतं की स्वयंपाक पाणी एवढं झालं की पटकन आपली किचन आवरावर आणि भांडे वगैरे असतात ना ते सर्वच मांडायचं वगैरे. जे काही स्वयंपाक केलेला असतो ना तो पटपट ज्या थोडे भांडे घासले ना परत आपल्यालाच एकदम असं लोड भांड्याचा होणार नाही. तर इथे ना मी भात बनवायला घेतलेला आहे, मसाला भात. तर चला काही भागामध्ये ह्याला फोडणीचा भातही म्हणतात, तर आम्ही तर याला मसाला भात म्हणतो. तर त्यासाठी ते ना मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यासाठी ना लसूण घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं आणि थोडे आपले घरगुती मसाले, हळद आणि थोडंसं बेडगी तिखट वगैरे घेतलेलं आहे. तर इथे तुरीची डाळ घेतली आणि मूग आणि मटकीची डाळ घेतलेली आहे, ती पण स्वच्छ धुवून घेतली, कारण सर्व डाळ्या टाकून ना मी हे ना मसाले भात बनवणार आहे. तर
काय कधी आपण वेगळ्या पण पद्धतीने भात बनवू शकतो, बटाटा टमॅटो वगैरे टाकून. पण मी आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. सर्व मिक्स डाळीपासून मी ना हे भात बनवणार आहे. तर इथे तेल गरम झालं आणि इथे बघा नंतर ना जिरं मोहरी टाकली आणि लसूण कोथिंबीर आणि कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा छान असा भाजून घेतला आणि नंतर ना मी ह्याच्यामध्ये हळद टाकलं आणि थोडंसं बेडगे तिखट टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. हवं असेल तर तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये गरम मसालासुद्धा टाकू शकता. गरम मसाल्यामुळं ना खूप छान अशी ना ह्या भाताला टेस्ट लागते. तर इथे ना मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं होतं, तांदूळ आणि डाळी. तर ते पण मी ॲड केलं आणि नंतर ना इथे कुकरची एक शिट्टी झाली आणि खूप छान इथे आपला भात तयार झालेला आहे. तर वरून अशी ना मी कोथिंबीर पेरून घेतली. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान असा ना आपला सुटसुटीत असा हा ना मसाला भात तयार झालेला आहे आणि खायला एकदम टेस्टी आणि पोटभरीचा हा ना भात बनलेला आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की मसाला भात कसा बनलेला आहे. तर मी बनवला आजचा मसाला भात आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.